आजच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी येते। स्थानिक पातळीवर युतीशिवाय जिंकू शकतो असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलाय। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत रावसाहेब दानवेंनी पुन्हा एकदा एकला चलोरेचे अप्रत्यक्ष संकेत दिलेले आहेत। एकीकडे युतीसाठी चर्चा करण्याची तयारी दाखवली जाते, तर दुसरीकडे भाजप नेते शिवसेनेला डिवचणारी वक्तव्य करतायत। त्यामुळे भाजपची युती करण्याची तयारी आहे की नाही हा प्रश्न मात्र साहजिकच पडतोय। नाशिक आणि कल्याण डोंबिवलीची निवडणूक भाजपने स्वबळावर लढली होती याची आठवण करून द्यायला दानवे विसरले नाहीत। आणि या सर्व युतीच्या पेचाच्या पार्श्वभूमीवरती रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। आपण पाहूया। दानवे सर, सांगू शकाल नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळालं, भाजप हा नंबर 1चा पक्ष समोर आला आहे। मग आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपचं टार्गेट काय? राज्यामध्ये 212 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये राज्यात भाजप नंबर 1चा पक्ष बनलेला आहे। आता आज 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं या निवडणुकीमध्ये सुद्धा जी रणनीती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आखली होती तीच पक्षी पातळीवर रणनीती आखलेली आहे। राज्याचा दौरा आखलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदेमध्ये आणि महापालिकेमध्ये नंबर 1चा पक्ष ठरल्याशिवाय राहणार नाही। आजपासून युतीची चर्चा सुरू झाली आहे। भाजप युतीच्या बाबत भाजपची भूमिका काय? मी स्वतः आज शिवसेनेशी बोललो, अनिल देसाईशी बोललो। सकाळी आमची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर बैठक झाली। भारतीय जनता पार्टी युती करण्याच्या बाजूने आहे, आम्ही सकारात्मक आहे। दादा, ह्याआधी तुम्ही वक्तव्य केले की युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय होईल, स्थानिक पातळीचं मत विचारात घेईल। आज निवडणूक घोषित झाल्यानंतर अमरावतीमधनं पण आवाज आलेला आहे की आम्हाला स्थानिक पातळी युती नकोय, आम्ही स्वबळावर लढणार। प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण ह्याला काय? स्थानिक पातळीवर काही कार्यकर्त्यांना असं वाटतं की युतीपेक्षा युतीशिवाय सुद्धा आम्ही ही निवडणूक जिंकू शकतो। ते त्यांच्या भावना त्यांनी त्यांच्या स्तरावर व्यक्त केलेला आहे। परंतु राज्य पातळीवर जर युतीचा निर्णय झाला तर राज्य पातळीवरचा निर्णय हा आमच्या कार्यकर्त्याला मानावा लागतो आणि मला असं वाटतं की युती जर नीट सन्मानपूर्वक आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आणि भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेता जर ही युती झाली तर आमचे कार्यकर्ते राज्याचा निर्णय ऐकतील, त्याला आमच्या कुठल्याही प्रकारचा विरोध होणार नाही। युती व्हावी अशी दोन्ही पक्षाची इच्छा असताना सुद्धा एखाद्या ठिकाणी स्थानिक पातळीवर तिथल्या स्थानिक नेत्यांच्यावर अवलंबून असतं। युती जर झाली नाही तर काय राज्याची युती मोडण्याच्या संदर्भात आम्ही म्हणणार नाही। भारतीय जनता पार्टीची जुनीच पद्धत आहे की आपल्या जिल्हा युनिटला युतीचे अधिकार द्यावेत आणि अगोदरच आम्ही अशा प्रकारचे अधिकार देऊन त्या कार्यकर्त्यांना स्थानिक मित्रपक्षाशी बोलण्याला चर्चेला सुरुवात करायचं सांगितलेलं आहे। मी काल परभणीला गेलो, मी काल नांदेडला गेलो, अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी दौरे झाले त्या ठिकाणी आम्ही त्यांना आदेश दिले की युतीचा निर्णय हा आम्ही तुमच्यावर सोडवलेला आहे। परंतु राज्य पातळीवर जर का चर्चा होऊन जर युतीचा निर्णय झाला तर मला त्या निर्णयाला आमच्या राज्यातले सर्व कार्यकर्ते ऐकतील।